नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझं कोकणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या खेड शहरामध्ये नाविन्यपूर्ण अशी 5 स्टार नर्सरी सध्या सुरू झाली आहे. मात्र ही 5 स्टार नर्सरी जी सुरू झालेली आहे ही नर्सरी अनिकेत शॉपिंग सेंटरमध्ये झाली आहे, म्हणजे एका मॉलमध्ये झाली आहे. आणि त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे नेमकी ही नर्सरी नेमकी काय आहे. आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता माझ्यासमवेत ही नर्सरी ज्या सांभाळतात अशा नेत्राली पाटणे मॅडम आहेत. पाटणे मॅडम, आज मॉलमध्ये नर्सरी सुरू झाली. खरं तर नर्सरी म्हटल्यानंतर कुठेतरी एखाद्या शेतामध्ये किंवा अशा रिकाम्या जागेमध्ये नर्सरी असते, पण मॉलमध्ये ही नर्सरी सुरू झालेली आहे. नेमकी ही नाविन्यपूर्ण नर्सरी काय आहे? तुम्हालाच ते बरोबर आहे नंदेश. वर्षानुवर्ष आपल्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट असते की नर्सरी म्हणले कुठेतरी ओपन एरिया असतो, तिथे खूप सारी झाडं, माती, सगळं विषय असतो. परंतु आत्ता जी वाढती शहरं आहेत आणि त्यांची रिक्वायरमेंट बघताना जवळच्या जवळ झाडं उपलब्ध करून देणं, आणि ही कन्सेप्ट म्हणजे फक्त झाडं एवढा विषय नाही आहे. गार्डनिंगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण एका दुकानामध्ये, एका शॉपमध्ये, एका छताखाली अवेलेबल करून देतो आहे. मग ते कुंड्या असतील, मग ती हत्यारं असतील, खतं असतील, आणि जे काही त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. आर्टिफिशियल झाडं असतील, लॉन असतील, किंवा पेबल्स असतील कलरफुल, तर बऱ्याचशा गोष्टी सगळ्या एकत्रपणे आपल्याला अवेलेबल करून द्यायच्या. त्याच्यामुळे आपण हा एक जे खेडमध्ये नव्हतं ते आपण आता सुरू केलं आहे. मला एकंदरीत मॅडम तुम्हाला विचारायचं वाटेल की ही संकल्पना नेमकी कशी सुचली, कारण हे सर्व युनिक आहे, लोकांसाठी वेगळेपण आहे. आता आपण जर पाहिलं तर मोस्ट ऑफ बाहेर लोक पुष्पगुच्छ नर्सऱ्या ज्या बाहेर असतात त्या ठिकाणी विविध रोपं लावली जातात, विविध फुलांची झाडं लावलेली जातात. मात्र या ठिकाणी शहरामध्ये तुम्ही एक मॉलमध्ये ज्या प्रकारे ही नर्सरी खुली केलेली आहे आणि ही नाविन्यपूर्ण नर्सरी आहे, मात्र ही संकल्पना नेमकी कशी तुम्हाला सुचली? नंदेश, तुम्हाला माहिती असेल की माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचंच आहे. मी ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेली आहे KKVमध्ये. त्याच्यानंतर लँडस्केपिंगचा कोर्स केलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ आज 10-12 वर्ष काम करते आहे गार्डनिंगच्या. तर सगळीकडे फिरताना ही खूप प्रकर्षाने जाणीव व्हायची की खेडमध्ये खूप प्लांट लवर्स आहेत, खूप हौशी माणसं आहेत, पण कुणालाच इथे मटेरियल अवेलेबल होत नाही आहे. मग ती झाडं असो की त्याच्याशी फार तर रस्त्यावर कधीतरी सीझनल जी माणसं येतात तोच एक ऑप्शन असतो. बरेच लोक दापोलीला जाऊन घेतात किंवा खेडच्या बाहेर जाऊन त्यांना त्यांची ती हौस भागवावी लागते, पण प्रत्येकाला हे शक्य नसतं. तर मला देखील जेव्हा कधी गरज लागायची तर मला साधं तुळशीचं रोप मी म्हटलं कुठे जाऊन घ्यावं तर ते सुद्धा इथे अवेलेबल नसायचं. मग हे इतक्या वर्षानंतर आत्ता जाणवायला लागलं की ही जी सवलत आहे किंवा ही जी सोय आहे ही आपणच जर अवेलेबल करून दिली तर नक्कीच लोकांना ते खूप आवडेल म्हणजे आणि भावेल. ही काळाचीच गरज आहे थोडक्यात. मात्र एखादी गोष्ट आपण जेव्हा चालू करतो किंवा सुरू करतो त्यासाठी एक प्रेरणा फार महत्त्वाची असते. त्यासाठी थोडीशी फायनान्शियली सपोर्टची आवश्यकता असते. अशा वेळेला तुमच्या पाठीमागे नेमकं कोण उभं राहिलं? त्यावेळेला ही नर्सरी खऱ्या अर्थाने उभी राहिली. नक्कीच ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. जसं तुम्हालाच की मॉलमधली नर्सरी हे कदाचित मुंबई पुण्यामध्ये आजकाल असतं एक युनिट म्हणजे गार्डनशी रिलेटेड, पण माझ्या मते रत्नागिरी जिल्ह्यात ही पहिल्यांदाच असेल की कुठल्या तरी शॉपिंग सेंटरमध्ये लाईव्ह झाडं, जिवंत झाडं पण मिळत आहेत. आणि ह्याच्यामध्ये मला नक्की सांगायला आवडेल की आपले आदरणीय उद्योजक श्री सदानंदजी कदम आणि नुसतेच ते नाही तर त्यांच्या मिसेस वहिनी स्वाती सदानंद कदम यांचा देखील खूप मोठा सहभाग आणि त्यांच्याकडनंच 100% प्रेरणा आहे. त्यांच्याकडे जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यातून आपण आता बघूच म्हणजे की खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही इथे करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ही जागा जी आधी सगळ्या खेडवासियांना माहिती असेल की ही जागा कशी होती आधी आणि त्याचं जे काय आम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे आत्ता, तर ह्या क्रिएटिव्हिटी मागे नक्कीच आप्पांची भरपूर मेहनत आहे आणि त्यांची देखील विजन आहे. सो त्यांची प्रेरणा सगळ्यात मोठी आहे. मॅडम, आपण पाहिलं की एकंदरीत 4 ते 5 दिवस ही नाविन्यपूर्ण नर्सरी या ठिकाणी सुरू होऊन झालेली आहेत. मात्र खेडवासी असतील, चिपळूणवासी असतील, दापोलीकर असतील, जसं जसं त्यांना हळूहळू कळतं आहे की इथेही आता 5 स्टार नर्सरी झालेली आहे, लोकांचा ओघ या ठिकाणी वाढलेला आहे. तर लोकांना नेमकं इथे काय आवडतं, म्हणजे इथे कित्येक प्रकारची झाडं आहेत, तर त्यामुळे लोकांना नेमकं पसंती नेमकी कुठल्या झाडाला देतात, कुठल्या रोपाला देतात आणि जास्तीत जास्त खप तुमचा इथून कुठला होतो? बरोबर. खरं तर नंदेश, आपण ऑफिशियली अजून अनाऊन्समेंट ओपनिंगची केलीच नव्हती. आता हे फर्स्ट टाईम आपला इंटरव्ह्यू होतो आहे आणि आता हे आउट होईल कुठेतरी, कारण आपण इथे फक्त बाहेर इथेच बोर्ड लावला आहे. बाहेरसुद्धा अजून आपण शॉपिंग सेंटरच्या बोर्ड लावलेला नाही आहे. परंतु इथे खूप वर्दळ असल्यामुळे, इथे प्रांत ऑफिस आहे आणि बाकी सगळे ऑफिसेस, बँक असल्यामुळे
म्हणजे आम्हाला माल लावताच आम्हाला तो विकायची वेळ आली. म्हणजे कारण किती दिवस आपण सांगणार की नाही आमचा अजून काही माल यायचा आहे किंवा लावायचं आहे, प्रायझिंग व्हायचं आहे, ह्या गोष्टी आम्हाला करायला फुरसतच मिळाली नाही. ते आपोआप चालूच झालं. कारण ती खरोखरच सगळ्यांची म्हणजे आम्ही काही गोष्टी सांगायच्या आत लोकच आम्हाला सुचवायला लागली की आमची ही पण रिक्वायरमेंट आहे, हे पण आणा, आम्हाला ती झाडं पाहिजेत किंवा ह्या कुंड्या हवेत किंवा जे काय असेल ते. तर आत्ता जास्ती करून होतं कसं की फ्लॅट सिस्टीम भरपूर आहे आपल्याकडे. असं कमी माणसं आहेत की ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही का किंवा अंगण वगैरे आहे, प्रॉपर घरं मोठी आहेत. तर आपण त्या दृष्टीने देखील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना पण त्यांची हौस भागवता आली पाहिजे अशी बरीचशी इंडोरच्या व्हरायटी ठेवल्या आहेत किंवा हँगिंग्स असतील किंवा कमीत कमी जागेत त्यांना काही गोष्टी लावता येतील, फुलवता येतील, असा आपण प्रयत्न करतो. मला एकंदरीत आता तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही बघतो आहे की रोज म्हणजे माणसांची इथं रहदारी आहे, लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत आहेत. पण आत्ता तुमच्याकडे जी रोपं आहेत किंवा ही झाडं आहेत छोटी छोटी, ही नेमकी कोणकोणत्या प्रकारची आहेत, त्याच्याविषयी जरा काय अधिक सांगशील? आपला प्रयत्न असा आहे की बरीचशी आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता घरात जेव्हा असता तर एखादी कुंडी जरी तुम्ही ॲड केली तर तुम्हाला स्वतःला तो फरक जाणवेल की एखादा पाम, एखादं हिरवगार झाड किंवा एखादी फुलांनी डवरलेली एखादी कुंडी एखादी जरी ठेवली तरी तो फरक. आत्ता ऑनलाईन सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे मुलं घरात असतात किंवा काही जे ऑफिसवाले आहेत ते लोक घरात असतात, तर आपण सतत घरात राहतो. आता हे कोरोना काळात तर आपण सगळ्यांनीच खूप जास्त पिरियड या घरामध्ये घालवला आहे. आणि जेवढं मला समजते तेवढं ह्या वर्ष दीड वर्षात तर लोकांमध्ये आपोआप ती आवड पण निर्माण झाली आहे. मग कोणी टेरेसवर फळझाडं फुलवली आहेत, भाज्या लावल्या आहेत, फुलझाडं लावली आहेत, तर ही आपोआप एक आवड डेव्हलप झाली आहे. तर त्या दृष्टीने आपण इंडोरच्या तर व्हरायटी जास्त की म्हणजे मी खात्री देऊन सांगू शकते की इंडोरची आपली ज्या क्वालिटीची झाडं आहेत ती इथे आसपास आपल्याला कुठेच मिळणार नाही, रादर रत्नागिरी जिल्ह्यात कुठेच मिळणार नाही. आपण क्वालिटी प्लांट्स ठेवतो आहे. त्याचबरोबर आपण फळझाडांमध्ये व्हरायटी अजून आपली येणार आहे. फुलझाडं असतील बॉर्डरसाठी, एखाद्याच्या रिसॉर्टचं, गार्डनचं, कुठलंही सोसायटीचं जर करायचं असेल गार्डन, तर त्यासाठीची जी सगळी रिक्वायरमेंट असेल, बॉर्डरची झाडं असतील, लॉन आपल्याकडे अवेलेबल होणार आहे. नंतर किचन गार्डन म्हणजे मसाल्याची झाडं असतील, आयुर्वेदिक थोड्याफार म्हणजे ज्या काही गोष्टी अवेलेबल करता येतील, तर आपण एक सेपरेट वही ठेवणार आहोत की सपोज कोणी रिक्वायरमेंट काही सांगितली तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की ती झाडं आपण त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो. मॅडम मला तेच विचारायचं आहे, मी मगापासून तेच तुम्हाला विचारतो की नेमकी इथे जी झाडं आहेत तर या झाडांची वेगवेगळी नावं आहेत आणि ती मजेशीर आहेत खूप, की अद्यापही त्यातली काही झाडं आम्हालाही अजून माहिती नव्हती की ही झाडं इंडोर ठेवतात म्हणून. तर या झाडांची नेमकं नावं काय आहे आणि कशाप्रकारे त्यांचा एक ती पाहिल्यानंतरच एवढं समाधान वाटतं आहे, तर ती घेतल्यानंतर आणि आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर नक्कीच समाधान वाटणार आहे. मात्र त्या झाडांविषयी काय सांगाल की ती झाडं नेमकी कुठली आहेत, त्यांची नावं नेमकी काय आहेत? नावांचं म्हणायला गेलास तर हा खूप वास्ट विषय आहे की प्रत्येक वर्षी मार्केटमध्ये नवीन व्हरायटी असतात. म्हणजे मी इतक्या वर्षांनी काम करून देखील मलाही कधी कधी गोंधळायला होतं किंवा मलाही मी सांगू शकते माहिती नाही आहेत बऱ्याचशा झाडांची नावं, कारण का दरवेळी ते बदलत असतात, नवीन नवीन व्हरायटी येत असतात, हायब्रिड्स येत असतात किंवा टिश्यू कल्चरची झाडं येत असतात. तर स्टाफला ट्रेन करणं, कारण ह्या सगळ्यांचं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड नसणार आहे, त्याच्यामुळे ती एक मोठी प्रोसेस आहे की सगळ्यांना ते ट्रेन करणं. आणि आमची पण ही इच्छा आहे की लोक जेव्हा घरी जाऊन घरी ते झाड घेऊन जातात तेव्हा त्यांना त्याची थोडी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की ते झाडाचं नाव काय आहे, त्याला सूर्यप्रकाश लागतो की नाही लागतो, सावली किंवा पाणी किती लागतं किंवा खत कुठलं घालावं, ह्या बेसिक गोष्टी त्यांना माहिती असाव्यात असं आमची पण इच्छा आहे. मॅडम मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मी इथे बघितलं तर मॉलमध्ये जरी ही नर्सरी असली तरी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील आपलेपणाने, हक्काने इथून एखादं छोटंसं रोप किंवा एखादं झाड घेऊन जातो आहे. मला हेच विचारायचं की इथे सर्वसामान्य कुटुंबातला देखील व्यक्ती येतो आहे, इथे म्हणजे उद्योग क्षेत्रातला किंवा एक वरच्या पोस्टवरती असणारा व्यक्ती देखील येतो आहे, अधिकारी देखील या ठिकाणी येतात, म्हणजे सर्व स्तरातली माणसं या ठिकाणी येत आहेत, इकडनं खरेदी करून जात आहेत. नेमकं आपल्याकडे कशाप्रकारे प्रायझिंग केलेलं आहे या संपूर्ण, कारण आपल्याकडे बघितलं छोट्या कुंड्यांपासून ते अगदी मोठमोठ्या कुंड्यांपर्यंत आहेत, मग त्यांचं रेट्स कसे असणार आहेत या ठिकाणी? नक्कीच आपण ह्या गोष्टीची खूप काळजी घेतली आहे आणि त्याच्यासाठीच मी असं म्हणाले की आम्ही थोडं मटेरियल सगळं आम्हाला अरेंज करेपर्यंतच खूप वेळ गेला. तो एवढ्याचसाठी की आपण खूप चांगल्या सोर्सेसमधनं आणि आपण क्वालिटी मटेरियल द्यायचा प्रयत्न केला, ते पण खूप रिझनेबल प्राइजेसमध्ये. आता आपण बघू की आपल्याकडे केवढी रेंज आहे.
तर ह्या कुंड्यांमध्ये आपण 20 रुपयापासून आपली कुंडी सुरुवात आहे आणि ती वर्थ आहे, म्हणजे ती टिकाऊ असणार आहे. झाडांचं म्हणायला गेलं तर अगदी 12 रुपयापासून आपल्याकडे झाडं आहेत. कुंडी आपल्या म्हणजे फायबरमधली रेंज थोडीशी जास्त असेल, पण ते डिपेंड्स आहे. पण तुम्ही जसं म्हणालात तसं की सर्वसामान्य माणसालाही किंमत जास्त आहे म्हणून त्याची हौस भागवता नाही आली असं होणार नाही, याची खात्री आम्ही नक्की देऊ शकतो की त्या सगळ्या रेंजमध्ये आपण ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आपण एकंदरीत पाहिलं की ही जी साई स्टार नर्सरी आहे, या साई स्टार नर्सरीमध्ये असंख्य प्रकारची झाडं आहेत, रोपं आहेत आणि लोक आवर्जून येत आहेत या ठिकाणाहून, स्वतःहून खरेदी करत आहेत आणि सर्वसामान्यांपासून ते अतिशय वरच्या पातळीवरती म्हणजे जे उद्योग क्षेत्रामधले उद्योजक आहेत, अशी लोकंही इथे येऊन म्हणजे सर्व स्तरावरची लोकं येऊन या ठिकाणी खरेदी करतात. या नर्सरीचं एक वैशिष्ट्य देखील आहे की या ठिकाणी रोप घेतल्यानंतरला कुंडीही दिली जाते आहे, त्याचबरोबर त्याला सजवूनही दिलं जातं आहे आणि त्यामुळेच इनडोअर असेल किंवा आउटडोअर असेल दोन्ही प्रकारची रोपं या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. आपण अजूनही काही गप्पा नेत्राली पाटणे मॅडमसोबत मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आता खेड शहरातील साई स्टार नर्सरीमध्ये आलेलो आहेत आणि या ठिकाणी साई स्टार नर्सरीचं वैशिष्ट्य आहे की इथे लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोक हे गिफ्ट प्लांट्स घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि इथे नेमकी कोणकोणती गिफ्ट प्लांट्स आहेत, यांचं वेगळे पण नेमकं काय आहे, हे पुन्हा एकदा आपण नेत्राली पाटणे मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, या ठिकाणी सारी गिफ्ट प्लांट्स मस्तपैकी रॅकवरती सजलेली आपल्याला पाहायला मिळतात. यांविषयी थोडीशी माहिती दिली तर खूप बरं होईल. नक्कीच. नंदेश, तुम्हाला माहिती असेल की आजकाल म्हणजे ही कन्सेप्ट काही जुनी नाही आहे की झाडं गिफ्ट देणं, पण आपल्या इथे हे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. तर आपण जेव्हा बुके देतो तेव्हा तुम्ही बघत असाल की तो ज्याला देतो तो त्याच्याकडे कदाचित बघत पण नाही आणि ते बुके परत ती तसेच पडून असतात. तर आमचं म्हणणं असं आहे की त्याऐवजी तुम्ही त्याच किमतीमध्ये जर एखाद्याला अशा प्रकारचे इतके अट्रॅक्टिव्ह झाडं जर गिफ्ट केली, हे इंडोर प्लांट्स आहेत, तू बघू शकतोस की ही कुंडी किती जरी क्यूट आहे, हे झाड हे खूप लाईव्हली वाटतं म्हणजे, आणि हे त्याच्याकडे सदैव राहणार आहे म्हणजे तुमची आठवण म्हणून. तर जो देणारा माणूसही खुश आणि घेणारा त्यापेक्षाही जास्त खुश. तर आपल्याकडे खूप वाईड रेंजमध्ये आहे. आता हे सिरॅमिक पॉटमध्ये आहे. आपल्याकडे पॉट्समध्ये म्हणजे कोणी सिलेक्ट करून झाड वेगळं सिलेक्ट करून दिलं तर आपण त्याला असं डेकोर करून देऊ, प्रॉपर रिबन आणि हे पॉपअप वगैरे लावून. मग ते ॲनिव्हर्सरीसाठी असेल किंवा बड्डेसाठी असेल किंवा कुठल्याही फंक्शनसाठी असेल तर आम्ही नक्की रेकमेंड करू की लोकांनी बुकेच्या ऐवजी नेहमीच हे प्रिफर करावं की इंडोर प्लांट्स किंवा, आणि नक्कीच ते या ठिकाणी साई स्टार नर्सरीमधून घेऊन जावं. नक्कीच अजून आपल्याकडे अजून खूप व्हरायटीज आहेत, आपण त्या देखील या ठिकाणी पाहूयात. अजून कोणकोणती व्हरायटीज या ठिकाणी आहेत मला मॅडम, ते जे आपण हे सोनचाफ्याची फुलं दिसतात या ठिकाणी, नेमकी कॉन्सेप्ट काय आहे? सोनचाफा सगळ्यांच्याच आवडीचा आहे, तो त्याच्या सुवासासाठी, पण तो देखील एकदा झाडावरून काढला की माझ्या मते 1-2 दिवसात तो लगेचच कोमेजून जातो. पण ही जी प्रिझर्व केलेली असतात सोनचाफ्याची फुलं, ही माझ्या मते 7 ते 8 वर्षापर्यंत ह्याला काहीही होत नाही, अशा प्रकारेच ती प्रिझर्व केलेली असतात. तर हे तुम्ही जर दिलंत कोणाला तर 7 ते 8 वर्ष ह्याच्याकडे बघताना त्या माणसाला नेहमी तुमची आठवण येऊ शकते. म्हणजे माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे 30-30 वर्ष या बाटल्या तशाच्या तशा राहिलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण हा एक ऑप्शन देखील गिफ्टिंगचा अवेलेबल केला आहे. आणि ही रेंज आपली खूप आहे, म्हणजे 200-250 पासून आपल्याला पुढे खूप छान प्रकारचे गिफ्ट्स अवेलेबल आहे. आपण पाहू शकतोय की या ठिकाणी हे आता सोनचाफ्याचं जे मॅडमनी आपल्याला एक छान असं बॉटलमध्ये असलेला सोनचाफा दाखवला आहे. हा 30 ते 40 वर्ष प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलेला आहे. मात्र आता आपण जरा पुढे जाऊया. या ठिकाणी अवजारं देखील दिसत आहेत आणि त्याचबरोबर गार्डनिंगसाठी म्हणा जी साहित्य आपल्याला लागतात ती देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. मॅडम, काय सांगाल ह्या सगळ्या साहित्यांविषयी? आपण नर्सरीमध्ये ह्या देखील वस्तू ठेवलेल्या आहात, काय अधिक माहिती द्याल? जसं मी मगाशी म्हटलं तसं की गार्डनिंगची हौस आता या 1-1.5 वर्षात तर खूपच झाली आहे डेव्हलप ऑलरेडी सगळ्यांमध्ये. पण आमची एक दुसरी इच्छा आहे की जी लहान मुलं आहेत
त्यांना देखील आता लहानपणापासूनच जसं आपण झाड गिफ्ट देतोय तसं त्यांना स्वतःला देखील काही लावायची इच्छा व्हावी किंवा त्यांनी ती सुरुवात करावी, आवडीने करावी. तर आम्ही काही असे टूल्स ठेवलेत की जे लहान मुलांना खूप हँडी असतील किंवा मातीत त्यांना आणखीन त्याच्यामध्ये गंमत वाटेल त्या गोष्टी करायला. एखादा पॉट त्यांना लावायचा असेल किंवा माती उकरून ठेवायची असेल, खत घालायचं असेल तर काही आपल्याकडे ऑप्शन्स असे आहेत अवेलेबल. आणि सीड्सची पाकिटं म्हणजे फुलांची, भाज्यांची, जसं आपण टेरेसवर जर करायला कोणाची हौस असेल तर ते आहे. शॉवर्स आहेत, काही खतं आहेत आपल्याकडे वेगवेगळी. तसं हे गुलाबाची आमच्याकडे फार रिक्वायरमेंट असते की गुलाब डिमांड असते की गुलाबांची आमची फुलं येत नाहीत, तर त्यांच्यासाठी खास गुलाबासाठी एक वेगळ्या प्रकारची खतं आपण इथे अवेलेबल केलेली आहेत. मॅडम, मला इथे शोपीस देखील पाहायला मिळत आहेत, म्हणजे लोकांची सध्या मागणी देखील असते आणि आपल्याला इथे तेही या नर्सरीमध्ये पाहायला मिळते. याच्याविषयी काय सांगाल? आमचा नक्कीच कायम प्रेफरन्स याच गोष्टीसाठी राहील की लोकांनी खरी झाडं लावावीत. पण काही जणांचा नाईलाज असतो, त्यांच्याकडे माणसं नसतात अवेलेबल करायला, म्हणजे ती मेंटेन करायला झाडं, किंवा उजेड नसतो, पाण्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर ह्या लोकांसाठी आम्ही एक थोडासा सोपा ऑप्शन की आर्टिफिशियल झाडं हा एक ऑप्शन आपण ठेवलेला आहे की जी आता बरीचशी आपल्याला दिसतात ऑलमोस्ट ती नॅचरल झाडांसारखी. हे तुम्ही बघू शकता की हे बऱ्याच जणांना इथे आल्यावर कन्फ्युजन होतं की हे खरं आहे की खोटं आहे. तर काही जणांसाठी आम्ही ह्या ऑप्शन देखील ठेवलेला आहे आर्टिफिशियल झाडांचा, आणि त्यासाठी फुलांचे पण हे आहेत ऑप्शन्स. आपण पाहू शकता की या ठिकाणी असंख्य अशी आर्टिफिशियल झाडं देखील ठेवण्यात आलेली आहेत आणि खरोखर या झाडांकडे पाहिल्यानंतर ही खरंच ओरिजिनल झाडं आहेत की काय असं फील होतं. मात्र अजून काही व्हरायटीज या ठिकाणी या नर्सरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण पाहू शकताय की अतिशय सुरेख डिझाईन्स केलेल्या, वेगवेगळ्या डिझाईन्स केलेल्या, आता तुळशी वृंदावन पण या ठिकाणी पाहायला मिळते आणि असंख्य अशा व्हरायटीज या ठिकाणी पाहायला मिळतात. मॅडम, यांची खासियत काय आहे आणि काय वेगळेपण याच्यामध्ये आहे? आपण सिरॅमिक्समध्ये, कारण प्लॅस्टिक हा एक ऑप्शन वर्षानुवर्ष आपण वापरतच आहोत, पण थोडंसं ऑफिसच्या इथे किंवा कॉर्पोरेट लेवलला किंवा अशा ठिकाणी हॉटेल्समध्ये थोडंसं ट्रेंडी आणि छान दिसेल असं, डिसेंट दिसतील असे बरेचसे, आणि हे मुलांना थोडं आणखीन अट्रॅक्शन वाटेल असं काही ॲनिमल शेप्समध्ये. तर सिरॅमिकमध्ये आहेत आपल्याकडे ऑप्शन्स. टेराकोटा म्हणजे मातीमध्ये काही आहेत. तुळशी वृंदावन पण मातीची आहेत, सिरॅमिकची आहेत, की जे शौकीन आहेत झाडांचे ते कायम त्या शोधात असतात की आम्हाला वेगळे प्लांट्स मिळावेत, वेगवेगळ्या कुंड्या मिळाव्यात. तर त्या सगळ्यांसाठी हे आपण अवेलेबल केलेलं आहे. नक्कीच. मात्र या ठिकाणी ना खूप असं वेगळे पण पाहायला मिळते की ही सगळी झाडं लटकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खरं तर हे वेगळे पण आहे की आपण झाडं जमिनीवर बघितलेली आहेत, पण हँगिंग प्लांट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्याविषयी काय सांगाल? कारण हे देखील खूप वेगळं आकर्षण आहे इकडच्या लोकांसाठी. मी जसं म्हटलं जसं मगाशी की बऱ्याच जणांकडे फ्लॅटमध्ये बाल्कनीज असतात, म्हणजे जागेचा थोडासा एक इश्यू असू शकतो. तर खालची जागा जर अवेलेबल नसेल तर आपण हँगिंग हा एक खूप चांगला ऑप्शन्स आहे. आणि त्याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या व्हरायटी ठेवल्यात, जसं की मनी प्लांटचे असतील, फन असतील. त्याच्यामध्ये आपण खाऊचं पान, मगई पान, कारण ह्या कोरोना पिरियडमध्ये आपण खूप सगळे हेल्थ कॉन्शियस झालो आहे. तर हे मगई पान हे खूप आयर्न रिच आहे, म्हणजे आपलं जर हिमोग्लोबिन आणि या सगळ्या गोष्टींसाठी ते खूप उपयुक्त आहे असं आम्हाला माहिती आहे. तर त्याच्यासाठी आपण मगई पानाचे पण स्पेशली हँगिंग्स केले आहेत. तसंच इथे बघू शकता तुम्ही की हे मॉस्टिक्स प्लांट पण आहेत, म्हणजे हे मॉस्टिकवर चढवलेलं आहे झाड की जे स्वतः त्या वेली त्याच्यावर, जसं आपण मांडव वगैरे घालायची पूर्वी पद्धत होती तसं न करता त्याला एक आपण सपोर्ट देऊन तिथेच ते झाड चढवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण मगई पान आणि हा ऑप्शन अवेलेबल आहे. एकंदरीत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, कारण नर्सरीमध्ये आपण फिरल्यानंतर वेगळेपण या नर्सरीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र अजूनही या नर्सरीमध्ये खूप वेगळेपण आहे, कारण 5 स्टार नर्सरीमध्ये आल्यानंतर खूप वेगवेगळे उलगडे होत आहेत, खूप चांगल्या नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, आपल्याला अजून काही अशा गोष्टी पाहायच्या आहेत. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. छतरियाँ गिरती हैं, रंग ये बदलती हैं, उड़ती संभलती कैसे टहलती हैं, गलियों से मुड़ती, छतों से फिसलती हैं, रस्तों पे खोई जाने कहाँ ये छतरियाँ.
छतरियां छतों से फिसलती हैं रस्तों पे खोई। हैथवे की हवा से अब उड़ जाएंगी ये छतरियां। इसके अल्ट्रा स्मार्ट हब में है 400 से भी ज्यादा HD चैनल्स, नेटफ्लिक्स, यूट्यूब, क्रोमकास्ट, गूगल वॉइस असिस्ट और ढेर सारे ऐप्स। हैथवे, बदल गया है गेम। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. माझ्या समवेत आता नेत्राली पाटणे गांगण मॅडम आहेत आणि आपण खेड शहरातील साई स्टार नर्सरी पाहतोय. या ठिकाणी विविध झाडं आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी ज्या ज्या वेगळेपणाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि मॅडम, मला आता या ठिकाणी जशी झाडं आपण वेगवेगळ्या प्रकारची पाहिली, मग ते हँगिंग ट्रीज असतील किंवा ही छोटी मोठी जी झाडं आहेत ती पाहिलेली आहेत, पण याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारच्या कुंड्या देखील पाहायला मिळतात. तर या संदर्भात काय अधिक माहिती द्याल? बरोबर. तसं मी म्हटलं की वर्षानुवर्ष आपण बघत आलो आहे की त्या मातकट कलरच्या टेराकोटाच्या कुंड्यात आपण राऊंड शेपमध्ये ह्याच आपण वर्षानुवर्ष वापरत आलो आहे, बघत आलो आहे. तर आपण खूप व्हायब्रंट कलर्समध्ये, जसं आता इथे बघू शकता तुम्ही, ह्या खूप डिसेंट आणि खूप सुंदर अशा वेगवेगळ्या शेड्समधल्या कुंड्या आपण अवेलेबल करून देतो आहे की जेणेकरून जे आत लागणारं झाड आहे ते आणखीन खुलून दिसावं. आणि कोणाला जर, जसं आपल्याकडे आता नुसतंच ग्रीन पानांची किंवा हिरवी झाडं नाही आहेत, काहींची पानांमध्ये खूप वेगळ्या शेड्स आहेत, तर कुणालाही ते लावताना ते अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी जर असे कलरफुल पॉट्स वापरले तर ते झाड आणखीन खुलून दिसेल. की आपण जसं गिफ्टचं ऑप्शन म्हणतोय, तर ह्या कुंड्यांमध्ये देखील कोणाला झाड दिलं तर आवडू शकतं. तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या टेक्स्चरमध्ये, म्हणजे त्याचं आउटर जे हे आहे टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये आपण व्हरायटी अवेलेबल केली आहे. शेप्समध्ये खूप सारे आहेत. मटेरियल म्हटलं तर फायबरमध्ये खूप स्ट्रॉंग हेवी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, ज्यांची 7-8 वर्षांची गॅरंटी आहे, की ज्यांचा कलर किती उन्हात ठेवा तुम्ही फेड होत नाही, ब्रेक होत नाहीत, असे फायबरमधले पण हेवी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. कमळाची हाऊस खूप जणांना असते, पण ते लावायचं कशात असा प्रश्न असतो. तर खास कमळांसाठी आपण वेगळे टब्स ठेवलेले आहेत. बोन्साय पॉट आपल्याकडे आहेत, ज्यांना हाऊस आहे त्यांच्याकडे ते शॅलो पॉट्स येतात, तर ते आपण अवेलेबल केले आहेत. ह्या सगळ्या झाडांबरोबर आणखीन एक छान गोष्ट आपण अवेलेबल करतो ती म्हणजे वॉटर फाउंटन्स आपण अवेलेबल करतो आहे. ते देखील फायबरमध्ये आहेत आणि ते खूप प्लेझंट आहे. म्हणजे त्याचा तो पाण्याचा आवाज, त्याचा जे साऊंड जो होतो आहे आणि लाईट इफेक्ट आहे त्याच्यामध्ये, तर एक म्हणजे की खूप घरामधलं एक कामनेस आणि एक शांत वातावरण करण्यासाठी नक्की त्यांचा उपयोग होणार आहे. आणि मॅडम, मला इथूनच एका गोष्टीकडे तुमच्याकडे यायचं आहे की मगाचपासून मी पाहिलं की इथे रंगीबेरंगी दगड देखील पाहायला मिळत आहेत. आणि या दगडांचा नेमका उपयोग काय असतो? कारण आपल्याला सर्वसामान्य माणसाला माहिती असते की झाडासाठी माती लागते, पण हे दगड जे आता तुमच्या हातामध्ये आहेत, हे दगड नेमके कशासाठी वापरतात आणि यांचा काय उपयोग होतो? नाही, जसं मी म्हटलं की लँडस्केपिंग देखील ह्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. गार्डनिंगशी रिलेटेड, तर ह्या गोष्टी देखील त्याच्याशी रिलेटेडच आहेत. कसं आहे ना की आपण कुंडी जेव्हा कुंडीत झाड लावतो, घरात ठेवतो, बरेच वेळा घरात पेट्स असतात, म्हणजे डॉग्स असतात किंवा मांजरं असतात किंवा कोणाकडे छोटे बेबीज असतात, लहान मुलं असतात, तर ते त्या मातीमध्ये फार खेळायला जातात किंवा त्याला नाही का हात लावायला जातात किंवा असं होऊ शकतं. तर एक तर ह्याचे बरेच उपयोग आहेत. तुम्ही फिश टँकमध्ये पण बघितलं असाल हे, किंवा बोन्साय झाडांसाठी पण त्याच्या भोवती वापर ह्याचा केला जातो. आपल्याकडे ह्याच्यामध्ये साईज आणि कलर्स आणि म्हणजे शेड्समध्ये, स्टोन्समध्ये, पेबल्समध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत की ज्यांचा लँडस्केपिंगसाठी वापर करतो. किंवा इव्हन सिम्पल एका कुंडीमध्ये पण तुम्ही जर बाजूनी मातीवर ह्यातले कलरफुल पेबल्स टाकलेत तर त्याचा लुक आणखीन छान येतो, एन्हान्स होतो. जसं मग ते गिफ्टसाठी असेल किंवा सेल्फ यूजसाठी असेल, तर हे खूप रिझनेबल किमतीमध्ये आपण अवेलेबल करून देतो आहे. मॅडम, याच्यासोबतच तुम्ही विविध वेगवेगळ्या ह्या रिलेटेड सर्व्हिस देखील देत आहे. मग या संदर्भात कित्येक कस्टमर्स तुमच्याकडे येत असतात. मागासपासून आम्ही पाहतो आहे की येऊन तुम्हाला घरामध्ये गार्डनिंग करायचं आहे टेरेसमध्ये, तर ह्या संदर्भात तुमच्याशी चर्चासत्र आम्ही ज्यावेळेला पाहायला मिळालं. तुम्ही नेमक्या कोणकोणत्या सर्व्हिसेस या नर्सरीच्या माध्यमातून आता कस्टमर्सना देणार आहात? बरोबर. कसं आहे ना की आपल्याला एक टीमवर्कच करायचं आहे आणि नुसतं झाडं विकणं हा उद्देश नाही आहे. ह्याच्यामध्ये काही सोशल गोष्टी देखील आम्ही विचार करतो आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की एक तर लहान मुलांसाठी आमची खूप इच्छा आहे की काहीतरी त्यांना आवड निर्माण व्हावी, असे काही उद्देश आहेत.
दुसरी गोष्ट अशी की एम्प्लॉयमेंट आपल्याला जर काही देता आली, जर काही मुलींना इस्पेशली ट्रेन करता आलं किंवा फील्डवर्क करणारे माळी जे असतात ह्यांची खूप रिक्वायरमेंट असते, पण त्याचं प्रशिक्षण केलेलं नसतं. तर ती गोष्ट जर आपल्याला करता आली या माध्यमातनं तर आपण डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात की हौस भरपूर जणांना असते, पण लोक म्हणतात आम्ही झाडं नेतो पण आमची जगत नाहीत, मरतात. मग कधी पाण्याचा प्रॉब्लेम असतो, कधी सूर्यप्रकाशाचा प्रॉब्लेम असतो, काही जे असेल ते. तर इथे आपली काही टीम मेंबर्स आहेत की ज्यांना ह्यातलं नॉलेज आहे. तर आपण एक तर लँडस्केपिंग हा विषय करणार आहोत की गार्डन डिझाईन असेल, ते डेव्हलप करून देणं असेल आणि पुढे त्याचा मेंटेनन्स देखील असेल. ह्या गोष्टी आपल्याकडे असणार आहेत. त्याचबरोबर इरिगेशन सिस्टीम जी आहे, ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल, त्यासाठी आपल्याकडे एक वेगळी टीम आहे. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड म्हटलं तर ॲग्रिकल्चर प्लॉटिंगपासून ते तिथलं जसं म्हटलं इरिगेशन असेल, वेगवेगळं प्लांटेशन असेल. थोडंसं आपला फोकस सोलार जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावर देखील आहे. म्हणजे सोलार पंपपासून ते सोलार लाईट असेल किंवा ॲग्रिकल्चर आणि सोलार एनर्जीचा जिथे कुठे वापर होतो त्याच्याबद्दल देखील आपण मार्गदर्शन इथे करणार आहोत. मॅडम, एकंदरीत मगाशी मी इथे आलो त्यावेळेला दापोली असेल, चिपळूण असेल किंवा आसपासच्या परिसरातील देखील लोक या ठिकाणी भेट देत होते, तुमच्याशी चर्चा करत होते. मात्र आता साई स्टार नर्सरीचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? साई स्टार नर्सरी सुरू तर आपण खेडमध्ये यासाठी केली की खेडवासीकडे हा ऑप्शन नव्हताच, म्हणजे गरज होती ही इथली की आम्हाला जे काही फीडबॅक्स मिळतात ते खूप महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी. आणि जे प्लांट लवर्स आहेत ते खूप खुश आहेत की त्यांना ह्या क्वालिटीची आणि ह्या रेंजमध्ये ही सगळी झाडं अवेलेबल होत आहेत. जे ऑलरेडी प्लांट लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर ही संधी आहेच, पण आय एम शुअर की आणखीन आपोआप हे झाडं बघून आपोआप आवड एक निर्माण होणार आहे लोकांमध्ये. तर आपला संकल्प डेफिनेटली असा आहे की ह्याच्या जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण दालन हे जे आहे आपलं, ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण ब्रांचेस ओपन करायच्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यात. ते स्टेप बाय स्टेप पुढे आपण जाणारच आहोत. धन्यवाद. आपण आमच्याशी मनमुरादपणे गप्पा मारल्यात, साई स्टार नर्सरीची माहिती आम्हाला इत्थंभूत दिलीत. आणि मी माझ्या सर्व माझं कोकणच्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेन की नक्कीच आपण एकदा अवश्य या ठिकाणी खेड शहरामधील अनिकेत शॉपिंग सेंटर या मॉलमध्ये जी साई स्टार नर्सरी या ठिकाणी हे जे दालन खुलं केलेलं आहे याला अवश्य एकदा भेट द्या. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठे वाढदिवसाला जाल, कुठल्याही शुभ कार्याला जाल, सोहळ्याला जाल, त्यावेळेला नक्कीच या ठिकाणचं जे खूप छान डिझाईन केलेलं प्लांट आहे, जे आपण जर कोणाला दिलं तर खूप मनापासून आनंद होईल आणि त्यालाही आनंद होईल. तर या ठिकाणी हे आपण इथून घेऊन जा, हीच एक गोष्ट मनापासून तुम्हाला सांगतो. त्यामुळे आवर्जून न चुकता तुम्ही साई स्टार या नर्सरीला भेट द्या आणि येऊन ही नर्सरी कशा प्रकारे फुललेली आहे हे तुम्ही पहा. मात्र तुर्तास तुम्ही आमच्याशी खूप मनमुरादपणे गप्पा मारल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.